जमीन जमीन चांगली राहते, खराब जमिनीचं होत नाही. आरोग्य सुद्धा चांगलं राहील. कारण काय होतं, जास्त पाणी देऊन जास्त खत घातलं की ते पोटात जातं, मग बरोबर. ते सिपेज ज्याला म्हणतो त्यातलं ते विहिरीत जातं, ते तुम्ही पिताना आजारी पडतात. आज पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन आहे, हो. भाजीपाला जास्त औषधं मारणार. जुन्नरमध्ये झारखंड नावाचं गाव आहे, इंदापूर तिथे जवळपास सगळे लोक कॅन्सरने आजारी आहेत. हा फायदा समाजाचा होईल, तो वेगळाच. हम्म. कारण विषमुक्त शेती असणार आहे. बरोबर. तुम्ही ऊस घ्या, नाही तर भाजीपाला घ्या, नाही तर फळं घ्या, त्याच्यामुळं निर्यातीला तुम्हाला वाव मिळणार आहे. हम्म. कधी विषमुक्त आहे. आता आपल्याकडे ते फायटो सर्टिफिकेट मिळत नाही, कारण तुम्ही औषध ढंबर मारता. बरोबर. त्यामुळे ते मार्केट तुम्हाला मिळेल. पण समजा त्यातून हे बटाटा किंवा हे आपलं टोमॅटो वगैरे उत्पन्न भरपूर वाढलं तर आपल्याकडे प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ही निर्माण होऊ शकते. जशी वाईन आहे, द्राक्षापासून वाईन करतात, किंवा आपण केचप आहे, तशा इंडस्ट्रीज उभे राहतील. तरुण पोरांना एक तरुण पोर बाहेर काढणार नाहीत. नंबर 2, त्यांची लग्न होत नाही, ती लग्न व्हायला लागतील, सामाजिक प्रश्न आहे. नंबर 3, हे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री संबंध भारतामध्ये उभी राहू शकेल आणि ते विषमुक्त असेल. नंबर 4, समाजाला उत्तम भाजीपाला फळं मिळतील, त्यांचा आजार पण कमी होईल. आणखी किती फायदे पाहिजे. आणि महत्वाचे शेतकऱ्याचा फायदा होतो.